विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। रेल्वे पोलीस असतील, आरपीएफ असेल किंवा स्थानिक पोलीस असतील, सगळे वरिष्ठ अधिकारी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। तशाच प्रकारे महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। सध्या जखमी रुग्णांना लाईव्ह पाहत आहोत। हे मुंब्रा स्थानकातील दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस आणि कुठेतरी आता जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी सुद्धा आलेले पाहायला मिळतात। आपण ह्या दृश्यांमध्ये पाहिलं तर या ठिकाणी काही साहित्य सुद्धा जे आहे ते प्रवाशांचं पडलेलं पाहायला मिळतं। चप्पल असतील किंवा जे आहे या ठिकाणी घड्याळ असेल, असे छोटे छोटे साहित्य जे आहेत ते या ठिकाणी पडलेले पाहायला मिळतात। आता जे आहेत ह्या अपघातात जे नागरिक जखमी झालेले त्यांना जे आहे कळवा रुग्णालयात जे आहे ते हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। सध्या रेल्वे अधिकारी जे आहेत ते चौकशी करताना दिसून येत आहेत। ठाण्यातील या मुंब्रा रेल्वे स्थानकात जे आहे सध्या ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। फास्ट ट्रॅकवर जो आहे तो हा अपघात घडलेला पाहायला मिळत होता आणि आता कुठेतरी जखमींवर जे आहे ते उपचार करण्यात येताना पाहायला मिळतंय। त्यामुळे नक्कीच रेल्वे अपघात आता कशा प्रकारे थांबतील, कशा प्रकारे सर्वसामान्य चाकरमान्यांचा प्रवास हा सुखकर होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकात आहे। आज सकाळी 9:15च्या सुमारास ठाण्यातील याच मुंब्रा रेल्वे स्थानकात मोठा अपघात घडल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते। सध्या आपण पाहिलं तर मुंब्रा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 4 वर जो आहे हा अपघात घडलेला आहे। फास्ट लोकल ट्रेन मधून 5 जणांचा जो आहे तो अपघात घडल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। सध्या मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात आपण आहोत आणि आपण पाहिलं तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त, फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय। खरं तर महत्वपूर्ण अशा प्रकारचं हे रेल्वे स्थानक पाहिलं जातं। ठाणे, कळवा आणि त्यानंतर जे धावपळीचं स्टेशन येतं ते म्हणजे मुंब्रा। मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी ह्या रेल्वे स्थानकात जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि आज सकाळच्या सुमारास जे आहे कल्याणच्या दिशेहून मुंबईच्या दिशेने जाणारी फास्ट ट्रेन जे आहे तिला जे आहे प्रवासी प्रवास करत होते आणि त्या प्रवाशांचा जे आहे दुर्दैवी अपघात जो आहे तो या मुंब्रा रेल्वे स्थानकात घडलेला पाहायला मिळतो। आपण पाहिलं तर हाच तो रेल्वे ट्रॅक आहे। फलक क्रमांक 4 वर मी सध्या आता उभा आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर ह्या ठिकाणाहून जे आहेत ते प्रवासी दररोज याच ठिकाणावरून मुंबईच्या दिशेने जात असतात। फास्ट ट्रेन मधून जे आहे ही 5 नागरिक जे आहेत ते पडलेली पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर ह्या दृश्यांमध्ये ही चप्पल पाहायला मिळते आपल्याला। तर समोरच्या दृश्यांमध्ये रक्ताचे सुद्धा डाग जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। भीषण अशा प्रकारचा हा अपघात जो आहे तो पाहिला जात आहे। सध्या रेल्वे पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात जे आहे ह्यामध्ये अजून काही नागरिक जखमी असल्याची सुद्धा माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। जखमींना उपचाराकरिता कळवा रुग्णालयात जे आहे ते नेण्यात आलेलं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर हाच तो रेल्वे ट्रॅक आहे ज्या ठिकाणून ही ट्रेन जात होती आणि आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ह्या समोरच्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसेल घडी सुद्धा जी आहे ती पडलेली अपघात होता आणि आता कुठेतरी जे आहे ह्या रुग्णांना कळवा रुग्णालयात जे आहे ते हलवण्यात आलेलं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आता फलाट क्रमांक 4 वर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आज सकाळच्या सुमारास 9च्या सुमारास जे आहे फास्ट लोकल मधून प्रवाशांचा पडून जो आहे तो अपघात घडलेला पाहायला मिळतोय। खरं तर त्या अपघातामध्ये 5 प्रवासी जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती मिळत होती, परंतु आता अशी देखील माहिती समोर येते की काही प्रवासी जे आहेत ते सिरियस आहेत। खरं तर मोठ्या प्रमाणात वर्दळीचं रेल्वे स्थानक म्हणून मुंब्रा रेल्वे स्थानक पाहिलं जातं आणि आता या रेल्वे स्थानकात आपण पाहिलं तर सध्या जे आहे बघ्यांची सुद्धा गर्दी झालेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर कल्याण असेल किंवा बदलापूर असेल या दिशेने जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात भरून जात असतात। मोठ्या प्रमाणात गर्दी ह्या लोकल ट्रेन्स मध्ये पाहायला मिळते आणि बदलापूर कल्याण वरून ठाणे मुंबईच्या दिशेने जाणारे प्रवासी जे आहेत ते सुद्धा दररोज याच जे आहे ट्रॅक वरनं जीवघेणा प्रवास करत असतात। मोठ्या प्रमाणात जे आहे गर्दी ट्रेनला दररोजची पाहायला मिळते आणि कुठेतरी आता आपण पाहिलं तर या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात अपघात घडलेला पाहायला मिळतोय। चाकरमानी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणाहून प्रवास करत असतात आणि कुठेतरी आज याच 5 चाकरवाड्याचा अपघात घडल्याची माहिती आता समोर येताना पाहायला मिळते। ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकातील ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा सुद्धा ह्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय।
सध्या राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.